अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगली? उम्मीद करता है बेस असाल आम्ही पण बेस अल्हम्दुलिल्लाह, आहोत. अल्हम्दुलिल्लाह. हीच आहे की तुमच्या मागता दुआ आहे, अल्लाहचा फजल करम है. आणि आता याच्या आधी आम्ही मायोनीजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. मायोनीजचा व्हिडिओ यासाठी बनवला हो की आम्हाला मायोनीजची गरज होती. ते आम्ही होम मेड मायोनीज माझ्या कन्नोनी बनवला. ते आता आम्ही या सीख काय बोलतात त्याला, चिकन सीख मलाई बिरयानी. चिकन सीख बिर्याणी, मलाई बिर्याणी. एक नंबर बिरयानी हाँ. बनना रहे हैं. बड़ा कौन कौन है जब सांगा. तो आप सब लोग आइए खाना खाने के लिए. हम लोग जो बना रहे हैं वो देखिए. कन्नू आपको बताएगी क्या क्या चीज ले रही है, इंग्रेडिएंट जो भी है. इंग्रेडिएंट्सचा भंडार घेतला आहे, भंडार. चलिए फिर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दिखाएगी अभी कन्नू अपने को क्या क्या इंग्रेडिएंट्स बघून घ्या, काय काय लागणार आहे. क्या क्या सामग्री लगने वाली है. चिकन सीख मलाई बिर्याणी. बिर्याणी या चला मग बघूया. मला सगळ्यात पहिले ही सांगा की कन्नू आपाला आणि नासिर भाईजानला किती जणांनी मिस केला हो. नक्की मिस केला मसाला, उम्मीद करताय. एक पण कमेंट नाही टाकले. सही आहे, बिझी आहात माणसं आपल्या आपल्या कामातला, समजून घ्या. चला ठीक आहे. सीख बिर्याणी बनवण्यासाठी क्या है मालूम है कन्नू, जो दिखता है वो बिकता है. बिल्कुल. ये कस्टमर सर्विस, कंज्यूमर सर्विस चलती का काम गाडी. ओके. सीख बिर्याणीच्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स आहे ती बासमती राईस. हे बासमती राईस 1.5 किलो आणि मी 1.5 किलो बासमती राईस घेतले. त्याला याने बिर्याणी राईस. येस, बिर्याणी राईस. त्याला मी 1.5 किलो चिकन घेतलोय, पण ती बोनलेस नाही मिळला मगून मी 1.5 किलो हड्डीवाला चिकन घेतलो आणि त्याला मी हाडा बाजू करून त्याला बोनलेस करून घेतलो आहे. ते अंतरी किलोभरच्या अधिक मला बोनलेस मिळला आहे, बघून घ्या. राईट. आता हे मी 8 प्याज घेतलेतात, 8 कांदे मी कट करून घेतलेतात. ह्यातला मी मोठे मोठे हात, पण त्यातला मी आता पाव पोर्शन आहे तो पिरिस्त्यासाठी काढणार आहे. राईट. त्याच्यानंतर हय बिर्याणीला लागणार आहे ही तेल आहे. हिसाबाने तेल घ्यायचं आहे. मी बनवण्याच्या टायमात दाखवीन. 1 ग्लास तेल आहे. ही 1 वाटी जवळजवळ पाव किलो दही आहे. लेमन आहे, 1.5 लेमन घेतलो आहे. मीठ आहे, कोथिंबीर आहे, ही पुदिना आहे, अद्रक लसणचं पेस्ट आहे, मिरची पेस्ट आहे, ही गावठी तूप आहे. त्याच्यानंतर हे सगळे मसाले मिक्स घेतले तर ते पण मी तुम्हाला मेजरमेंट दाखवीन किती आहे. त्याच्यानंतर ही आहे दुधातलं मी ड्रायफ्रूट टाकलं आहे भिजत, म्हणजे बदाम आणि काजू. 17-18 बदाम हात आणि काहीतरी 17-18 काजू पण हात. ते मी 1 तास आधी भिजवत ठेवला होता दुधातलं. त्याच्यानंतर ही बिर्याणीला पाणी जेव्हा बॉईल करू, राईस बॉईल करूयाला त्यातलं मला ही गरम मसाले बॉईल करूयाचे ते हात. त्याच्यानंतर ही आहे अमूल फ्रेश क्रीम. ही अख्खा पॅकेट जाणार आहे. थोडासा मी चिकन मॅरिनेट करायला घेणार आहे, बाकीचा सगळा बिर्याणीत जाणार आहे. ही आहे दूध, केशर टाकून ठेवला होता मी दुधातला, गरम दुधातला केशर भिजवून ठेवला होता. माशाला बघा काय कलर राहिलो, अल्हम्दुलिल्लाह. आता ही बिर्याणी जेव्हा दमवर ठेव तेव्हा मला ही वर्षी पोर करायचं आहे. त्याच्यानंतर चिकनची जेव्हा शीग आम्ही बाइंड करू त्या बाइंडिंगच्यासाठी यांची मी 2 चम्मच चण्याचा पीठ घेईन. कोण चण्याचा पीठ घेते, कोण कॉर्नफ्लॉवर घेते, कोण ब्रेड घेते, कोण ब्रेड क्रम्स घेते. मी चण्याचा पीठ घेणार आहे. त्याच्यानंतर ही माझा होम मेड मायोनीज, फ्रेश, व्हेरी फ्रेश. माशाअल्लाह. यस, होम मेड एगलेस मायोनीज आहे, जी मी आता जस्ट बनवला आहे आणि त्याची व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवली आहे. बरं, आता मी गरम मसाले कच्चे घेतले तर ते नोट करा. संडे गरम मसाला 1 चम्मच घेतलाय. सुहाना बिर्याणी मसाला आहे ती 2 चम्मच घेतलेत. जिरा पावडर 1 चम्मच. एव्हरेस्ट चिकन मसाला 1 चम्मच. धनिया पावडर 1 चम्मच आणि 1 पाकिट ही माझं लाडको मसालो आहे, मॅजिक मसाला. घेतलो आहे जेवणात मॅजिक होईल का? यस, मॅजिक होईल, व्हिडिओत मॅजिक होईल. आणि ही आहे 1 चम्मच काली मिरची पावडर आणि ही रेड चिल्ली फ्लेक्स. हे आता मी कच्च्या चीज किनाला यूज करताय ते तुम्ही ध्यानाने बघा. सगळ्यात पहिले मी काय करणार आहे, चिकन बेस धुवून त्याला चिकनला मी आता मिक्सी जारला टाकून इंशाल्लाह लजीज माशाल्लाह. आता एक सोबत का थोडा चिकन जाणार आहे नाही, तर मी 2 पोर्शनला 2 पार्टला मी चिकन डिवाइड करीन आणि त्याच्यानंतर त्याच्यातला काय काय चीज जाणार आहात ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. मिक्सरला चिकन जी बोलले चिकन घेतला होता
ती मी बघा ऐसा बारीक त्याला हे घेतलो आहे, म्हणजे आता तुम्हाला काय खिमो सांगू? हा बारीक मिन्सिंग करून एकदम मतलब बारीक खिमो बनवून घेतलो आहे. बारीक खिमो. आता ही आहे शीटची तयारी. त्यातल्या मी टाकीन 1 चम्मचच्या जवळ काली मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, हसबे जायका मीठ घेईन, चुटकीभर पुदिना घेईन, बारीक कापलेली कोथिंबीर घेईन, हिरवी मिरची पेस्ट घेईन अर्धा चम्मच घेईन कारण तिखट आहे, अद्रक लहसुन पेस्ट घेईन अर्धा चम्मच, 1 लेमन ज्यूस घेईन, 1 नाही घेणार, अर्धा लेमन स्क्वीज करून घेईन, ठीक आहे. आणि रेड चिली फ्लेक्स घेईन जे 1 चम्मच मी घेतले होते. त्याच्यानंतर बाइंडिंग करायच्यासाठी 2 चिमची मी चण्याचा पीठ घेतलाय. त्याच्यानंतर बेस 1 सेकंड ना, त्याला बेस जरा हलवून घ्यायला लागेल कारण थंडीचा टाईम आहे आणि बाजूला मलाई जाम होते बेसते. तेव्हा ह्याला बेस शेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पण घ्याल ते शेक करून घ्या यासाठी की आजूबाजूला सगळा मतलब मलाई बेसून राहील आणि मंदी एकदम पातळ दुधासारखी मलाई जमेल आणि ती तुम्ही घ्याल. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. 1 चम्मचच घेणार आहे, जास्ती नाही. आता ह्याला मी मिक्सअप करीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. गावठी तूप 1 चम्मचच्या जवळ घेईन. माशाअल्लाह. बहुत जबरदस्त शीट बनणार आहात. याला बेस त्याला मिक्सचर करून घ्यायचा आहे. मिक्सचर करून झाला आहे चिकनचा आणि मी त्याला एक पॅनला ऐसा सेट करून ठेवलो आहे. आता अंगारे मी बनवून घेतलो आहे. 1 वाटीतला अंगारे घेईन इन्शाअल्लाह आणि ते मी अंगारे वाटीतल्यांनी 8 ठेवीन आणि त्याच्यावरती थोडासा देसी घी टाकीन. बघा त्याचा स्मोक येतोय आणि मग मस्त स्मोकीवाला सीख बनणार आहे. चिकन सीख स्मोकी सीख बनणार आहात आणि माशाल्लाह याला आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया. ओके. माशाअल्लाह माशाअल्लाह. एक बाजूला चिकनला स्मोक करायला ठेवला आहोत तर दुसऱ्या बाजूला आपण चिकन मसाला करून घेऊया. चिकन बिर्याणीला जो लागते मसाला तो आता रेडी होईल. सगळ्यात पहिले तर मी तेल टाकीन आणि थोडंसं ब्रिस्तो बनवून घेईन. पॅन गरम झालाय. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. पुरा तेल टाकलो आहे. फर्स्ट क्लास गरम करून घेऊ आपण तेल. तेल जास्ती गरम झाला की बिरीज तो मस्त बनते झणझणी. बराबर. जैसं हवे तैसं मिळते. सही बात. यस. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बस एकदम जास्ती पण नाही घ्यायचो कांदो. थोडंसं असं कांदो घेतला बस दिला. हो द्या फ्राय. मस्तपैकी ड्रायफ्रूट्स दुधातला भिजलेत आहात आणि त्याला आता मी ग्राइंड करून घेईन. बारीक फाईन पेस्ट बनवून घेईन. चला मग झालं बरिस्ता. येस येस बरिस्ता इज रेडी. बरिस्ता माशाअल्लाह बरिस्तो रेडी झालोय. जास्ती चॉकलेटी आणि कालसर असं केला ना ते मग तो कडू लागते. हे कसं परफेक्ट कलर आहे.
माशाल्लाह. मग ती काढल्याच्या नंतर ब्राऊन होते. ब्राऊन होते ना आमच्यात. चिकनचा स्मोकी चिकन रेडी आहे. आणि त्याच्यात आपण सीखचा शेप देऊन आपण सीख बनवूया. चला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता तेल लावीन. माशाल्लाह, व्हेरी गुड. चिकन सीख मलाई बिर्याणी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाल्लाह. गॅस ऑन केलो आहे. फ्राय पॅन तापया ठेवलोय. त्यातला आता तेल तापवीन. तवसर माझी काय सीख बनतातच आहात इन्शाल्लाह. तेल गरम होते. तेल गरम झाला की त्याला मीडियम गॅस करायचो, मीडियम फ्लेम. आणि त्यावर एक एक बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सीखची साईज थोडी मोठी ठेवली आहे, पण मग नंतर मी फ्राय केल्याच्या नंतर कट करून रेसिपीतला ॲड करीन. इंशाल्लाह. जबरदस्त सीख असणार. ते स्मोकी खुशबू येते आहे. जबरदस्त स्मोकी खुशबू येते आहे. सुपर. तेल मोप नाही टाकायचं आहे आणि मोप कमी पण नाही टाकायचं आहे. व्हेरी मीडियम. हां, म्हणजे त्या फ्रायची खुशबू आली पाहिजे. ते फ्राय होतात नाही तर मग ते बुजले जातील. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाल्लाह. रंगलाई, मेहनत रंगलाई. अल्हम्दुलिल्लाह. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ये तो ऐसी चटनी के साथ खाने का मन करता है. जबरदस्त. अल्हम्दुलिल्लाह. माशाल्लाह. इसका डायरेक्शन चेंज कर दिया गया है और भी यहाँ तैयार हो चुके हैं. माशाल्लाह. याला कसा 100% आपण कुक नाही करायचा आहे, कारण त्यात आपल्याला बिर्याणीतल्या दमवर पण द्यायचे आहेत. तर आता ही इतका दिला आहे काफी आहे. माशाल्लाह. सीख बनून जाईल हात. चिकन सीख रेडी हात. आणि आता आपण चिकनची ग्रेव्ही बघार देऊया. सगळ्या तराचे मी खडे मसाले आतले घेतले होते. गरम मसाले त्याला बोलतात. त्याला आपण बघार याचा बेस असे फडफडतील. त्याच्यानंतर आपण त्याला कांदो टाकायचो. आता ही 1.5 किलोची बिर्याणी आहे. बघून थोडं कांदो मी जास्ती घेतलोय, कारण मसाला पण थोडं बनलो पाहिजे. आणि त्याला आपण बेस तळून घ्यायचा आहे. आणि आज ही पहिली अशी रेसिपी आहे की त्याचं पसारो बघा किती लागलं आहे. एक रेसिपी बनवायच्या दौरा आणि आतापर्यंत 3 वखत गॅस पुसून घेतलो आहे, साफ करून घेतलो आहे. मग जास्ती कित्तो निघालो आहे, पसारो निघालो आहे. अल्हम्दुलिल्लाह. खायचे शौक आहात ना, तर करी आपण पडेल की नाही काय बोलता हो ही माहिती आहे. राईस बॉईल करायच्यासाठी पाण्याची तयारी. इकडे मसाला बनतोय आहे, तर इकडे राईस बॉईल करायच्यासाठी मी मोठं टोप आहे, अर्धा टोप पाणी घेतलो आहे. तो बॉईल करून पाणी बॉईल झाला की त्यातला आपण राईस सोडू. पाणी बॉईल करायला ठेवला भाव. त्यातला 1.5 किलो राईस सोड याच्यात.
आता पाणी बॉईल करायच्या टायमात मी सगळ्या तराचे गरम मसाले शामिल करणार आहे. थोडी कोथिंबीर घेईन, पुदिना घेईन खुशबूसाठी आहे, अर्धा लेमन स्क्वीज करणार आहे. इंशाल्लाह बिर्याणी खूप जबरदस्त बनणार आहे. त्याच्यानंतर यातला मीठ थोडा जास्ती क्वांटिटीत घ्यायचा आहे, कारण हे आहे ना पाणी वाहून जाणार आहे, त्याच्यासाठी मीठ थोडा जास्ती घ्यायचा, कारण ते मीठ काय वाहून जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर थोडा तेल टाकीन. आता ह्याला ऐसा बॉईल होऊन द्यायचं आहे पाण्याला बॉईल आलो की आपण चावर जाऊन सोडायचे त्यात. बरोबर. आता मसालो रेडी होतोय. ही माझ्या आपल्या येड्या वाकड्या तरीक्याची शीख बिर्याणी होय हो, कोकणी शीख बिर्याणी. ओके माझ्या आपल्या येडीपासून काही येतंय बनवायला ते मी बनवता, बघा तुम्हाला आवडला ते. माशाअल्लाह तांदूळ लाल झालोय. ह्याच्याहून जास्ती लाल नाही करायचोय, कारण ही चिकनची सीख बिर्याणी जी आहे ती व्हाईट बिर्याणी असते, व्हाईट मलाई बिर्याणी असते, त्याचा कलर चेंज नाही झालं पाहिजे. त्यातला मी आता टाकीन अद्रक लहसुन पेस्ट, ती नाही करीन 2 आणि थोडासा अधिक म्हणजे 2.5 चम्मच अद्रक लहसुन पेस्ट आहे. मला बेस घालून घ्यायचा आहे. माशाअल्लाह खुशबू आहे. अल्हम्दुलिल्लाह. मिरचीचं पेस्ट घेईन. मिरचीचं पेस्ट पण किती बघूया. 1 जाईल तो 2 येतो. हां 1.5 किलो राईस आहे, मगून त्याला तेवढं पाहिजे, हां तेवढं स्वाद नाही पाहिजे, येणार. कारण मग ते स्वाद नाही येणार. माशाअल्लाह. काली मिरची पावडर आहे 1/2 चम्मच आहे. दोन चम्मच मायोनीज टाकीन. लागेल जास्ती, पण आता फिलहाल मी 2 चम्मच टाकीन आणि त्याला बेस स्टर करीन. माशाअल्लाह. गॅस लो ठेवायचोय. स्लो गॅसवर आपण ह्याला बेस तळून घ्यायचा आहे. माशाअल्लाह. गरम मसाले हात बघा घातला मी. धनिया पावडर 1 चम्मच, जीरा पावडर 1 चम्मच, शाही बिर्याणी मसाला शानचा सुहानाचा बोलली होतीस ते हां, सगळं. आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला 1 चम्मच आणि 1 सॅशेट आहे मॅजिक मसाल्याचा. ही सगळा मी घेऊन मिक्स केलो आहे आणि ती आता हातला टाकीन आणि बेस फ्राय करून घेईन. हळद पावडर आणि मिरची पावडर यातला टाकून घेणार नाही. हाव माशाअल्लाह. एक वाटी दही घेतला आहे, जवळ ही पाव किलो दही आहे. ती मी अर्धा करून त्यातला फ्राय करून घेणार आहे. ही काय माहिती आहे, ह्याला बोलतात बदाम आणि काजूचा पेस्ट, फाईन पेस्ट.
18 बदाम घेतले होते आणि 17-18 काजू पीस घेतले होते, कॅशनट्स. त्याला मी दुधातला 1 तास आधी मस्तपैकी भिजत ठेवला होता आणि त्याचा फाईन पेस्ट बनवून घेतला आहे. माशाअल्लाह. थोडा स्लो करायचं आहे गॅस, कारण काजू आणि बदामचा जो पेस्ट आहे तो हलकी लागू शकते. पुदिना पत्ते टाकिया याच्यात. कोथिंबीर. ही जबरदस्त कलर येलोय बघा. माशाअल्लाह. आता त्याला मी स्लो गॅसवर सोडताय हाय. आणि इकडे बघूया आपण काय कंडिशन आहे. काय कंडिशन आहे. मस्त पाणी बॉईल झालेलं आहे आणि मी राईस धुवून ठेवले तर बॉईल व्हायचं आहे ना प्रथम. हां ठीक आहे. ही काय आहे. दूध आहे, एकदम थिक दूध आहे, गाढा गाढा. त्यातला मी जाफरान टाकून 2 तासाशी भिजवून ठेवला होता. ती थोडासा टाकीन, जास्ती नाही, हाफ क्वांटिटीतला टाकीन. इंशाअल्लाह. पाणी बॉईल झालं आहे. राईस बॉईल करून ठेवले होते, सॉरी राईस वॉश करून ठेवले होते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. तमाम तारीफ मेरे अल्लाह की है. अल्लाह पाक इन हाथों से नेक काम ले ले, अल्लाह मेरी दुआ है. आमीन. अल्हम्दुलिल्लाह. और अल्लाह पाक लेता भी है माशाअल्लाह. कारण कनो भाभी ज्या पण चीजेतला आणि ज्या पण रेसिपीतला हात घालते अल्लाह पाक सक्सेस देतात अल्लाह पाक. आणि भलेही ती फर्स्ट टाइम पण जर व्हेरी फर्स्ट टाइम पण जर त्याची रेसिपी ट्राय केली हाय तरी ती अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सक्सेसवर पोचली आहे माशाअल्लाह. राईस टाकलो आहे पाण्यातला. आता ह्याला आपण टाकून मारून शिजत ठेवायचा आहे. आणि शिजत इतका ठेवायचा आहे की 85 to 90% राईस डन झाले पाहिजे. का की आता ही है चिकनची बिर्याणी आहे ना. चिकन मतलब का कच्चा चिकन नाही आहे, फ्राय झालेला चिकन सीख बिर्याणी आहे. मतलब की ती ऑलमोस्ट कुक झालेला आहे. तर त्याला राईस आपण जास्ती कच्चे नाही ठेवू शकत, कारण ही कुक झालेला आहे मतलब ती जल्दीच राईस कुक होणार आहे. यासाठी आपण त्याला 85 to 90% पर्यंत आपण राईस कुक करून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग आपण ह्याचं थर्ड लावू. चला आपण ही बघूया मसालो. मसाल्याची काय झालं ते बघूया. एक नंबर आहे, एक नंबर आहे. आणि खुशबू ते काय एक नंबरच्या वरती कच्चा नंबर असेल ती तुम्ही द्या. झिरो तुम्हाला येतंय काय. 0 नंबर. 0 नंबर ना. अहो 0 ज्याच्या पुढे लागते ना तो हिरो बनते. माहिती आहे तुम्हाला ही बात. बरोबर आहे. ठीक आहे. आता ही दही आहे ती मी टाकणार आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे, थोडासा मेयोनीज टाकायचा आहे. चिकन बिर्याणी सीख बिर्याणी म्हणजे मायोनीजच्याच वरती आहे. आणि त्याला बेस आपला परतून घ्यायचा आहे, कारण ही कैसा क्रीमी आहे ना, क्रीमी बिर्याणी आहे. तर याचा टेस्टच आपल्याला क्रीमचा घ्यायचा आहे. तर मग क्रीम असला पाहिजेच इंशाअल्लाह. त्याच्यानंतर आता ह्यातलं जाणारी जी चीज आहे
सी सिर्फ नाम ही काफ़ी है। यस, अमूल ब्रांड। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आता ही मी पुरा पॅकेट जी आहे, पुरा जी टीन आहे ती मी त्यातला पोर करणार आहे इंशाल्लाह। पूरा पोर मी खाली मतलब पूरा पॅकेट पोर केला आहे थोडाफार हे बघा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, काय जबरदस्त कलर दिसते बघाय, काय क्रीमी क्रीमी मलाई बिर्याणी होणार आहे। सुभानअल्लाह सुभानअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। बरा ऐका पोरांनो, सगळ्यांनी ऐका, आमच्या दिलीपभाईच्या पोराची शादी आहे, तुम्ही लोक येणार हो या? हां आमच्या अभिची शादी आहे 6 फरवरीला, का सगळ्यांनी याचा। हां अभी आणि अभी दिलीप वांगणकर, ओके वांगणकर वांगणकर बंधू। आता ह्याला आपण जरा स्लो गॅसवर मी क्रीमला थोडा शिजायला ठेवीन आणि त्याच्यातला मग मी सी घातला पलटी करीन। ओके आणि तवसाला ते साव शिजतात। चल बाकी कैसं राहिलं माझं तरीको मला कॉमेंट बॉक्सला नक्की सांगा। मला ही जाणून बेहद खुशी मिळते की माझी बिर्याणी ही कसलीही रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतंय आणि ती तुम्हाला आवडीचा विषय बनतोय आहे। तेव्हा तुम्ही पण नक्कीच आपल्या घरात ट्राय करा। हा आणि तेव्हा करा की मी डेली 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 व्हिडिओ घेऊन येईन। बिझी ते मी पण मोबाईल बिझी ते हे पण मोबाईल। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाकने आम्हाला ऐसाच बिझी ठेवा, तुम्हाला पण बिझी ठेवा, नेक कामात जायच कामातला बिझी ठेवा, आमची दुआ आहे। आणि व्हिडिओ पण घेऊन यायला दुआ करा। माशाअल्लाह मला याला थोडासा शिजवून दिलो आहे 5 मिनिटात। अल्हम्दुलिल्लाह मस्त दिसते ना? येस मस्त दिसणारच इंशाल्लाह। आता ह्याच्यातल्या मी काय शामिल केल्या जात आहे? शीख कबाब, चिकन शीख कबाब। बिल्कुल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गॅस तो स्लो ठेवता आहे कारण लागेल ना गलती। ड्राय फ्रूटचा ही आहे ना पेस्ट। येस माझी आवडीची बिर्याणी हो, मगून माझा आज मन जाईला। आणि दुसरी बात के आज है हॅप्पी न्यू इयरची रात, त्याचा ते आपण इस्लामी महिन्याला मानतो आणि ह्या महिन्याला तर आपण आपल्या इस्लामला इजाजत नाही की आपण ह्याची आपण मुबारकबाद देऊ कुणाला, पण नाही पण मुबारकबाद दिला तरी पण जाहीर सी बात आहे, नया महिना है, नवीन साल है, न्यू इयर है, ते आपल्याला अल्लाह पाकने तो महिना सगळ्यांच्यासाठी मुबारक करवो। आणि ह्या महिन्याच्या खुशीत ह्या मतलब नवीन वर्षाच्या खुशीत अल्लाह पाकने सगळ्यांच्या रोजी रिझकला बरकत देवी, अल्लाह पाकने सेहत तंदुरुस्ती अता करवी आणि त्यांची जितकी पण रुकलेली कामं 2025 पर्यंत असतील ती 2026 येतोच का त्यांची सगळी कामं पार पडतील। अल्हम्दुलिल्लाह ही माझी दुआ आहे तुमच्या सगळ्यांना आणि तुम्ही पण मला दुआ करत असाल, उम्मीद आहे मला। म्हणूनच बोलताय जरा बघा 2026च्या खुशीत कनो भाभीने काय बनवला नाही ती बघा जरा, एक बिर्याणी आणि बघा ह्याचं मटेरियल कसं रेडी झालं आहे। स्वीट ना सच बोला, हा सच बोला, दिल दिया बोलू नको माझा, मी वलगता कोण कोण सच बोलतोय। माशाअल्लाह आता हे सगळं मसाला तर काय रेडीच आहे। आता फक्त आपल्याला राईस डन झाले की त्याच्यानंतर त्यातलं पोट घ्यायचं बनवून राईस झाले तर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह एक नंबर राईस डन झाले तर बघा किती मस्त खिले खिले झाले तर माशाअल्लाह जबरदस्त। तर आता मी ढाकण मारून ठेवीन आणि आता लेयर लावायची तयारी करूया। त्याच्यानंतर मसाला बघूया बघा माशाअल्लाह सुपर्ब ना। असेच कोफ्ते पण म्हणतात माहिती? येस आय नो बेटर। चला मग गॅस बंद कर दे, ग्रेव्हीचे गॅस बंद करता। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाअल्लाह एक बड़ी डेगची चढ़ गई है भाई।
राईस रेडी आहात, ग्रेव्ही रेडी आहे. फक्त आता त्याला थर लावूया. थर लावून थोडी देर म्हणजे 15 मिनिटासाठी आपण दमावर दमवर ठेवूया. ठेवणार. माशा दम नहीं देंगे तो बहुत मस्ती करेगा वो. दम देना डॅमेज होईल डॅमरोड होईल, मग त्याला दम देणं जरुरी आहे. व्हेरी गुड. आणि मग ते हजांबर बेसेल आपल्याला इंशाल्लाह. बरोबर एक्झॅक्टली. चला ठीक आहे. मसाला टोप गरम झालोय. देसी घी आहे थोडा, 1 चम्मच देसी घी मी स्प्रेड करीन बॉटमवर इंशाल्लाह. आणि गॅस स्लो ठेवेल. ओके. त्याच्यानंतर रहमान आहे मालिक. बिस्मिल्लाह रहमान रहीम. जास्ती नाही, थोडीशी राईस मी त्यावर स्प्रेड करणार आहे. कारण जर डायरेक्ट मसालो टाकलो मी बॉटमला तर तो लागू शकतोय. काजू आतला ड्रायफ्रूट आहे ना, आणि ही जाफरांचं जी दूध आहे ती त्यावर टाकीन, ताकी अख्ख्या राईसला ना त्याची खुशबू निघून येईल. खुशबू येते. जबरदस्त खुशबू पडली आहे अल्हम्दुलिल्लाह. काही सांगू शकत नाही मी. माशाअल्लाह खुशबू आहे. आता आपण बघूया मेन जे आता त्याचं रेसिपीचं सरदार रेसिपी आहे ती आता आपण थोडी असा टाकूया. अल्हम्दुलिल्लाह. एक सेकंड हा, चमचनी काढायला. जबरदस्त क्रीमी जाईल हा. स्वीट. माशाअल्लाह सगळी ग्रेव्ही मी आतला पोर केली आहे. आणि आता त्याच्यावरती हे राईस मी पोर करीन इंशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कोई बात नहीं, होता है. हाँ झाला. माशाअल्लाह. एक सेकंड हा. अल्लाह का शुक्र है. रेसिपी बनवायला गेल्याच्यानंतर गॅसची ते काय सत्या पिटून जाते. माशाअल्लाह. सुभान अल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्हाइट चिकन क्या बोलते हैं? सही है. मलाई. हाँ मलाई सीख मलाई चिकन सीख बिरयानी. मलाई बिरयानी. बहुत लंबा नाम है. सही आहे. ट्रेन से जाना पड़ेगा. फर्स्ट टाइम अशी बिर्याणी बनते की त्यातला कलर नाही आहे, पण नाही कलर नाही आहे व्हाइट बिरयानी बहुत जबरदस्त. हां, पण त्यातला मी थोडासा ही जाफरांचं जी दूध आहे सगळा टाकून दे. सगळा त्यात हयच किती जो खाएगा जाफरान वो गोरा हो जाएगा. ऐसा काय खरोखर ही बात आहे काय हो. खरोखर आहे म्हणून ते खातात माणसं. रूप आहे. तू खाएगा रूप आएगा. रूप आएगा. चला माशाअल्लाह. बघा झाला आहे सगळा प्रोसेस आपला झालेला आहे अल्हम्दुलिल्लाह. आता मी ह्याला उतरून खालती दमला थाली ठेवीन, कारण राईस आपले जळू शकतात आता. राईट. यस. आणि ह्यावर अल्हम्दुलिल्लाह जी 15 मिनिटासाठी दम द्यायचा आहे. आणि आता मी 12 ते 15 मिनिटांनी त्याला स्लो गॅसवर सोडणार आहे. चला मग 12-15 मिनिटं वाट बघूया बिर्याणीची. त्याचा ते काय इंतजार होईना आहे. इतकी जबरदस्त बिर्याणीची खुशबू फैली आहे किचनला की मन करते जल्दी खायला. 15 मिनिटं झाली तर आणि आता बिर्याणी रेडी झालेली आहे. आपण आता पहिला बिर्याणी बघूया आणि त्याच्यानंतरची वाट. बिस्मिल्लाह. माशाअल्लाह. वाव काय जबरदस्त भाप येते बघा. माशाअल्लाह. चावल बघा, राईस बघा कसे खिले बनले तर. सुपर. सॉरी एक नंबर बनले तर राईस. जबरदस्त राईस बनले तर अल्हम्दुलिल्लाह. आपण कोकणी माणसा म्हणजे जेवणाच्या सोबत तुम्हाला पापड लोणचा कुचंबर हे सगळं हवंच. तर बिर्याणी बनली आहे
मी तर नाही खात बिर्याणीच्या सोबत पापड, पण माझ्या घरात सगळ्यांना पापड लागतात. घे 2 कर जास्त बघूया. 2 कर 2 कर माशाअल्लाह. तर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. मी बिर्याणीचा गॅस बंद करताय आणि सगळ्यांना आठवत आहे आमच्यासोबत जेवयाला या. तुमच्या सगळ्यांना नवीन वर्ष मोफ मुबारक, मोफ मोफ मुबारक. नवीन वर्षातला नवीन नवीन बेस सोने आदत घालून घ्या. आपला नमाजी बनवा, 5 वक्त नमाज पढण्याचं पाबंद बनवा आणि हर एकासाठी बेस दुआ करा आणि तुमच्या दुआ अल्लाह पाकच्या दरबारला कबूल हो अशी आमची दुआ आहे. आमीन आमीन सुम्मा आमीन. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ओहो क्या बात है, क्या बात है. शुक्र अल्हम्दुलिल्लाह 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 फॉर एवरीथिंग. सो स्वीट. वाव. मलाई बघा. ती कोपती दाखव, शिकवलं जातो काढून. माशाअल्लाह. अशी रंगबिरंगी बिर्याणी नाही आहे ना ही. बस माशाअल्लाह. आता ह्यो जो कलर येलो आयलो तो सिर्फ जाफरानचो आहे. यातला हळद वगैरे काही नाही आहे आणि ही फुल प्लेन बिर्याणी आहे. पण माशाअल्लाह इतकी जबरदस्त खुशबू फैलली आहे की विचारू नको. माशाअल्लाह माशाअल्लाह. आहे ना टेस्टी टेस्टी दिसण्याला तुम्हाला दिसते ना टेस्टी बिर्याणी. माशाअल्लाह. वाकई आम्ही टेस्ट महसूस करू शकता हो खाल्ल्याबद्दल की मग मस्त खुशबू येते. माशाअल्लाह माशाअल्लाह. बघा चिकन सीख मलाई क्या बोलते हैं, बिर्याणी. बिर्याणी. माशाअल्लाह व्हाईट बिर्याणी. यस. पापड आहे सोबत. आता ही जी बनला आहे प्रोसिजर सगळं कंडोनी दाखवलं ती तुम्ही आता घरात ट्राय करा, बनवा आणि खुशी खुशी खावा. आणि ह्यो आता 2025 जो गॉन चला गया, नया साल आया है 2026 जी. लग गया. तो बोलने का मतलब ये है मेरा कि खुशियाँ तो मनाते हैं सब. 2026 आ गया लेकिन 2025 चला गया. हमारी उम्र कम होते जा रही है, हम मौत के करीब जा रहे हैं. फिर भी नया साल है. अल्लाह ताला सबको खुश वक्ती दे, ये दुआ है हमारी. सबके रोज़ी इज़्ज़त में बरकत दे, आमीन. सबके घर में खुशियाँ दे, सबके मुल्क में अमन व अमान दे. हमारे मुल्क में अमन व अमान रहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाई भाई जैसे रहें और मिलकर रहें. और जो भी हमारे से गुनाह हुए हैं 2025 में, अल्लाह वो हम सब की गुनाहों को माफ़ करे और हमें सिरातल मुस्तकीम पे चलने की नेक तौफीक अता फरमाए. इससे दुआ करें. ये बोलना ज़रूरी इसलिए है कि आज हो गया 1 तारीख 2026. चलिए फिर अल्लाह ताला आप सबको नेक राह पर चलने की नेक तौफीक अता फरमाए. आमीन आमीन या रब्बल आलमीन. और जो नए होंगे हमारे चैनल पे, उन्होंने सबसे पहला सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल जिसका नाम है कोकन की दुनिया 2324. लाइक कीजिए, कमेंट्स कीजिए, शेयर कीजिए और हम लोगों के लिए दुआ कीजिए. भर भर के दुआ कीजिए, भर भर के, ताकि हम लोग भी वीडियो भर भर के ला सके. जी इंशाल्लाह इंशाल्लाह. चलिए फिर हमारे साथ में ही बना रहे. अल्लाह पाक हमारे इस यूट्यूब फैमिली के हमारे मेंबर्स में बहुत सारी बरकत अता फरमाए. 2026 की खुशी में अल्लाह पाक. आमीन सुम्मा आमीन. सलाम जवियाला. चलो फटाफट अपन जविया बना, भूख लगी. अल्लाह हाफिज. टेक केयर. गुड नाइट.